जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सलगरवाडी परिसरातील 54 मीटर रोडलगत सुमारे 8 हेक्टर शेतजमिनीवर गेल्या 10 दिवसात 35 ते 50 वर्षे वयाची तब्बल 135 ते 150 मोठी देशी झाडे अवैधरित्या तोडण्यात आली, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. प्लॉटिंगसाठी जागा मोकळी करण्याच्या उद्देशाने पिंपळ, जांभूळ, आंबा आणि लिंब जातीच्या झाडांची कत्तल करून सुमारे 5 ट्रक लाकूड विक्री करण्यात आल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पर्यावरण दूत डॉक्टर मनोज देवकर आणि वृक्षप्रेमी डॉक्टर राम हुंडारे यांनी घटनास्थळी धाव घेत लाकूड भरलेली आयशर गाडी अडवून ठेवली. त्यानंतर वनविभाग, पोलीस आणि महापालिकेच्या पथकाने रात्री उशिरापर्यंत पंचनामा केला. उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनीही घटनास्थळी भेट देत विनापरवानगी झाडे तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले. सोलापुरात 44 अंश तापमान असताना सावली देणारी झाडे तोडणे अत्यंत वेदनादायी आहे. दोषींना माफी नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया डॉक्टर मनोज देवकर यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात वड, पिंपळ, आंबा यांसारखी झाडे तोडण्यापूर्वी वनविभाग आणि महापालिकेची पूर्व परवानगी आवश्यक असताना झालेल्या या वृक्षतोडीमुळे पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून दोषींवर पर्यावरण कायद्यानुसार कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मॅडम, आम्हाला पण बाबळ शिबाबळ म्हणल्यानंतरच आम्ही गाडी पाठवलेली आहे आणि याच्या पहिले पण 3 गाड्या आहे ना बाबळ शिबाबळ. आम्ही भाडा मारायला लागलो मॅडम. आमचं फक्त भाड्याचं काम आहे. तुम्हाला बोलत नाही मी तुम्हाला काय म्हणत नाही. तुम्हाला फक्त काय म्हणाले, कुठं टाकायला सांगितलं ते सांगा. आपल्या स्मशानभूमीला जाळण्यासाठी लाकडं टाकलेलं आहे. ते आपल्याला ऑर्डर दिलेलं नाही. आपल्याला ते शेतकरी तिथं टाकायला लागलाय. ते शेतकरी आपल्याला भाडा तिने द्यायला लागलाय ना. हे काय नाव काय प्लॉटिंग पाडणार नाही, शेतकरी दिलाय साहेब. प्लॉटिंग पाडणार अजून घेतलेलं नाही. तुला कोणीतरी कॉन्ट्रॅक्ट दिला असेल ना, त्याचं नाव, पत्ता काय काहीतरी असेल. भरले की वहिनी पाठी पूर्ण भरले. हे पूर्ण उतरायला थांबवलं रे. केवढं अंदाजे अहो 4 ट्रक आहे तसे 4. वर्ल्ड बँक टीमला इकडे या म्हणून बघायला. नाही आले, अजून पोहोचलेच नाही. नाही फोन करा, मगापासून थांबलं इथं. परमिशन असेल तर लगेच चालेल, काय अडचण नाही. परमिशन लेटर चालू करा, ते खाली करा, भरा करा तुमचं असेल. आपली गाडी भरून घेऊ ना, काय त्याला परमिशन लेटर दाखवूनच हे करू.